नमस्कार, मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गणेश जयंतीनिमित्त सात्विक थाळी. तर ही थाळी अगदी अर्ध्या तासामध्येच झटपट बनवून तयार होते. यामधील सर्वच पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे मी आता डाळ भाताचा कुकर लावून घेतलाय आणि आपला कुकर होतोय तोपर्यंत इथे मी वाटाणा बटाट्याची भाजी करणार आहे. इथे मी 2 बटाटे वरचं साल काढून असे कापून घेतलेत आणि इथे गॅसवरती कढई सुद्धा तापत ठेवली. त्यामध्ये तेल सुद्धा टाकून घेतलंय. तर तेल आता चांगलं गरम झाले. त्यामध्ये आता हे बटाटे घालायचे. तर सुरुवातीला आपण तेलामध्ये असे बटाटे गरम केले. त्यानंतर आपण भाजी जेव्हा फोडणीला देतो ते बटाटे पण पटकन शिजतात आणि भाजीची टेस्ट सुद्धा खूप चांगली लागते. म्हणून हे पहिले बटाटे असे मी तेलामध्ये थोडे फ्राय करून घेते. तर इथे बटाट्यांना मस्त असा गोल्डन कलर आलाय, मस्त फ्राय झाले. ते आता काढून घेऊ. बटाटे काढल्यानंतर मी कढईमधलं जास्तीचं तेल काढून घेतलंय आणि आपल्याला भाजीला किती तेल पाहिजे तेवढंच असं कढईमध्ये तेल शिल्लक ठेवलंय. तर आता तेलामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे, 1 दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, 2 मिरी, 1 लवंग, हे गरम मसाले टाकून घ्यायचे. त्याने भाजीला मस्त असा फ्लेवर येतो, मस्त सुगंध येतो. तर गरम मसाले चांगले फ्राय झाले तर त्यामध्ये आता 2 चमचे बेसन पीठ घालायचे आणि बेसन पीठ पण तेलामध्ये असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. बेसन पीठ चांगलं भाजलंय आपलं. इथे मी 1 चमचा आलं किसून घेतलंय, ते घालायचंय. तर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे. तर इथे मी 2 टोमॅटो बारीक असे वाटून घेतले मिक्सरला. तर खूप असे बारीक नाही, थोडे असे जाड सरस वाटून घ्यायचे. आता ही टोमॅटो प्युरी आपल्याला 1-2 मिनिट चांगली अशी परतून घ्यायची आहे. तर इथे आपण बिना कांदा लसूण सात्विक थाळी बनवतोय म्हणून मी फक्त इथे आलंच किसून घातले. तुम्ही जर कांदा लसूण खाता असाल तर थोडा कांदा लसूण पण घालू शकता. तर इथे मी टोमॅटो प्युरी 2-3 मिनिट चांगली परतून घेतली. तर चांगलं असं तेल सुटलंय. तर त्यामध्ये आता बाकीचे मसाले घालायचे. 2 चमचे तिखट मसाला, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमच हळद, 1 चमच गरम मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. आता हे मसाले व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचे. तर मसाले टाकल्यानंतर ही ग्रेव्ही मी आता 1-2 मिनिट चांगली अशी परतून घेतली आहे. तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचंय, त्यामुळे असे मसाले जळणार नाहीत. आणि व्यवस्थित असे मिक्स करून 1 मिनिट भर हे मसाले चांगले असे शिजवून घ्यायचे. 2 मिनिट ग्रेव्ही मी चांगली शिजवून घेतली आहे. तर त्यामध्ये आता इथे मी अर्धा वाटी मटार घेतले. तर हे थोडे मी उकळून घेतले पाण्यामध्ये, त्यामुळे पटकन शिजतात. मटार घातल्यानंतर आता जे आपण बटाटे शिजवून घेतले होते तेलामध्ये ते घालायचे आणि हे ग्रेव्हीमध्ये आता मटार आणि बटाटे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय. मीठ घातल्यावरती पूर्ण असं ग्रेव्हीला मस्त अशी चव येते. तर इथे मसाले मीठ आणि हे सर्व असं मिक्स करून झाले व्यवस्थित. तर आपल्याला किती ग्रेव्ही करायची त्यानुसार आता यामध्ये पाणी घालायचंय. तर पाणी घालताना बिलकुल असं थंड पाणी नाही घालायचं, गरमच पाणी घालायचंय. त्यामुळे मग ग्रेव्हीला मस्त अशी टेस्ट येते. तर इथे मी आता ग्रेव्हीमध्ये पाणी घातलंय, पण अजून ग्रेव्ही अशी खूप घट्टच आहे. तर आम्हाला थोडेसे पातळ पाहिजे म्हणून मी त्यामध्ये अजून थोडं गरम पाणी घालते. कारण बटाटे आणि वाटाणे पण आपण शिजवलेले आहेत, पण असे अर्धवट शिजवून घेतलेले आहेत. ते शिजायला सुद्धा आपल्याला अजून थोडा वेळ लागणार आहे. तर एवढं असं मी पाणी घालून घेतलंय. तर आता त्यामध्ये अजून थोडंसं मीठ घालायचंय, कारण पहिलं आपण थोडंच मीठ घातलं होतं. तर चवीनुसार मीठ घालायचंय. तर ग्रेव्हीला आता इथे मस्त उकळी आली आहे. तर थोडा गॅस स्लो करून आता त्यावर झाकण ठेवायचंय आणि 4-5 मिनिट ही भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनिट झाले. इथे भाजी मी चांगली शिजवून घेतली. आता परत एकदा अशी मिक्स करून घेते. तर आता त्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी घालायची आहे.
तर कस्तुरी मेथी असे थोडे हातावरती क्रश करून घालायची आहे आणि लास्टला आता त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालायची। तर इथे आपली वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असं टेक्स्चर आले, तरी सुद्धा किती छान आली आहे आणि आपण इथे काहीच वाटण नाही घातले तरी सुद्धा एकदम ग्रेव्ही अशी दाटसर झाली आहे, कारण इथे आपण बेसन पीठ वापरले त्यामुळे भाजी अशी एकदम मस्त मिळून आली आहे। एकीकडे भाजी एकीकडे पाणी असं झालं नाही, एकदम मस्त अशी दाटसर भाजी तयार झाली आहे। तर इथे आपली मस्त अशी झणझणीत वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे। तर आता आपण शिरा बनवून घेऊ। तर इथे गोडाचा शिरा बनवण्यासाठी मी 1 वाटी तूप घेतलंय। तर सर्व तूप नाही घालायचंय, सुरुवातीला अर्धच तूप घालायचंय, बाकीचं तूप आहे ते आपण नंतर वापरणार आहे। तूप चांगलं गरम झाले, मस्त असं कडकडीत गरम झालं पाहिजे। त्यामध्ये आता रवा घालायचा आहे। तर हलवा बनवण्यासाठी हा बारीक रवाच पाहिजे, खूप मोठा रवा नाही पाहिजे, आणि असेल मोठा रवा तर थोडा मिक्सरला फिरवून घेतलं तरी सुद्धा चालतं। तर रवा आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती सतत हलवत असा भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा असा सर्व बाजूने एकसारखा भाजला जातो, बिलकुल असा कढईला खाली लागत नाही। तर इथे आपला रवा भाजतोय तोपर्यंत इकडे मी दुसऱ्या गॅसवरती पाणी तापत ठेवले एका टोपामध्ये। तर ते पाणी सुद्धा आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने मोजून 3 वाटी ठेवायचंय। तर इथे पाणी चांगलं आपलं गरम झाले, तर त्यामध्ये आता थोड्या केशरच्या काड्या घालायच्यात, त्यामुळे आपल्या हलव्याला मस्त असा कलर येतो। आणि त्यामध्येच आता अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे पाणी आता गरम होऊन द्यायचं अजून, आणि इकडे रवा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी 4 ते 5 मिनिट चांगला रवा भाजून घेतलाय आणि परत मध्ये असं 2-3 चमचे तूप सुद्धा घालून घेतलंय। तर इथे रवाने आता मस्त असं तूप पण सोडलंय, पातळ झालंय आता हे मिश्रण, आणि इकडे आपलं पाणी सुद्धा चांगलं तापलंय। तर त्यामध्ये आता 1 चमचा तूप घालायचंय आणि आता हा रवा आपल्याला अजून 1-2 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तर इथे आता रवा चांगला असा भाजत आलाय। इथे मी काजू बदाम असे काप करून घेतलेत आणि थोडे मनुके सुद्धा घेतलेत, ते आता यामध्येच टाकायचेत रव्यामध्ये, म्हणजे ते आपल्याला असे सेपरेट भाजायला नाही लागणार, हे रव्यामध्येच असे भाजून निघते। तर इथे बदाम, काजू आणि मनुके सुद्धा रव्यामध्ये मस्त असे भाजून निघले। तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तर हे गरम पाणी जे केलंय आपण तेच घालायचंय। तर पाणी घालताना एकदम असं हळू घालायचं, नाही तर ते हातावर येतं, आणि गॅस हा स्लो करायचा। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचंय। असं थोडं थोडंच पाणी ओतायचं, नाही तर मग असं हातावर येते वाफ। आता हा रवा या पाण्यामध्ये व्यवस्थित आता शिजवून घेऊया। तर रव्यामध्ये जे आपण पाणी टाकलं होतं ते सर्व असं रव्याने शोषून घेतलंय, मस्त असं फुलून आलाय रवा। तर पाणी सर्व आता सुकलंय, तर त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे। तर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे। तर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर कमी जास्त अशी करू शकता। आता साखर पण व्यवस्थित या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर इथं साखर टाकल्यानंतर पण आपल्याला हा हलवा आता 2-3 मिनिट चांगला असा परतून घ्यायचा आहे, पूर्ण साखर अशी मेल्ट झाली पाहिजे। तर इथं साखर पूर्ण अशी मेल्ट झाली आहे, व्यवस्थित अशी वितळली आहे। तर आता 1-2 मिनिट फक्त आपल्याला हा हलवा आता व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे। तर इथे सर्व साखर व्यवस्थित अशी मेल्ट झाली आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला ह्या स्टेजला 1 चमचा तूप घालायचंय, आणि तूप टाकल्यामुळे मस्त असं चकाकी येते त्याला। तर असं लास्टला वरून 1 चमच तूप टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपला शिरा तयार आहे। तर आता आपण बटाट्याचे काप बनवू। तर आता मी बटाट्याचे काप करणार आहे। तर त्यासाठी इथे मी बारके 3 बटाटे असे स्लाइस मध्ये कापून घेतलेत, खूप असे पातळ सुद्धा नाही कापलेत, थोडेसे असे जाडसरच ठेवलेत। तर त्यामध्ये आता मसाले घालून घेऊ आपण। 1 चमचा लाल तिखट टाकते, आपला जो घरगुती मसाला असतो तो टाकलाय, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ। तर हे सर्व मसाले आपल्याला हे बटाट्याचे काप आहेत त्याला असे व्यवस्थित असे चोळून घ्यायचे। आता एखादा चमचाभर त्यामध्ये तेल घालायचंय, म्हणजे हे मसाले असे व्यवस्थित लागले जातात।
इथे आपल्या बटाट्याच्या कापांना सर्व असे मसाले चोळून झालेत, मस्त असं कोटिंग आलंय, तर असंच लागलं पाहिजे. तर आता हे आपण फ्राय करून घेऊ. तर इथे मी हे सॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. तर इथे मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये आता तेल घालूया. तेल असं पूर्ण पॅन वरती असं पसरवून घ्यायचं. तर इथे पॅन पण चांगला गरम झालाय, तर ते काप आता मी पॅन वरती ठेवते. हे सर्व काप आता पॅनवर टाकून झालेत. तर हे आता खालच्या साईडने मस्त असे लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ, नंतर पलटी करू. तर हे खूप असे जास्त तुम्हाला कुरकुरीत करायचे असले तर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं तर मस्त असे कुरकुरीत होतात. बटाट्याचे काप आता एका साईडने मस्त असे फ्राय झाले, ते आता आपण पलटी करून घेऊ. तर आता हे बटाट्याचे काप दुसऱ्या साईडने सुद्धा असेच कलर येईपर्यंत तळून घेऊ. तर इथे बटाट्याचे काप तयार आहेत, ते आता मी काढून घेते. आता मी पालकचे भजे करणार आहे. त्यासाठी इथे मी काही पालक स्वच्छ धुवून कापून घेतलाय. तर त्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालू. पाव चमचा हळद, हिरवी मिरची वाटून घेतली आहे, थोडंसं लाल तिखट, पाव चमचा ओवा घेतलाय. आता त्यामध्ये बेसन पीठ घालायचंय. थोडं थोडं बेसन पीठ घालायचंय, सगळं एकदम नाही. 2-3 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. मीठ घालायचंय आता चवीनुसार. तर आता हे सर्व साहित्य पालकमध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. पूर्ण अशी पालक कुस्करून घ्यायची, ते पालकला असं पाणी सुटतं. पीठ आणि मीठ मिरची वगैरे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालंय. तर आता त्यामध्ये थोडं पाणी घालायचंय, खूप जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. तर इथे मी खूप जास्त पाणी नाही घातलं, 2-3 चमचेच पाणी फक्त घातलंय. तर इथे आपलं भज्यांचं पीठ तयार आहे. तर पण आता हे लगेच भजे नाही काढायचे आपल्याला, कारण बाकीचं पण आपल्याला कुरडई पापड वगैरे तळायचंय. ते झाल्यानंतरच मग भजे काढू. कुरडई पापड तळण्यासाठी इथे मी तेल तापत ठेवले, तेल चांगलं गरम झाले, ते आता मी तळून घेते. तर इथे कुरडई पापड सर्व असं तळून झाले. आता तर आता पालकचे भजे तळून घेते. तर इथे आपण जे पालकच्या भज्यांचं पीठ तयार करून ठेवलं होतं ते आता भजे काढून घेते. तर असे सोडताना एकदम असे छोटे छोटे सोडायचे. छोटे छोटे असे मस्त पालकचे भजे सोडून घ्यायचे. आणि या अगोदर मी असे पूर्ण पानांचे सुद्धा भजे करून दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. तर इथे पालकचे भजे मस्त असे तळून झालेत, ते पण मी आता काढून घेते. मस्त कुरकुरीत झाले. तर इथे मी डाळ भात पण कुकरमधून काढून घेतलाय. तर आता डाळीला फोडणी देऊ. डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल पण टाकले. तर तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये आता पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि 2 मिरच्या आहेत त्या अशा उभ्या टाकून घेतल्या. कढीपत्ता, चिमूटभर हिंग आणि आता हळद घालायची आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचे. आता त्यामध्ये शिजवलेली डाळ घालू. आता त्यामध्ये किती दाट किंवा पातळ पाहिजे तसं पाणी घालून घेऊ.
आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू. आता डाळीला मस्त अशी उकळी काढून घेऊ. तर इथे डाळीला चांगली उकळी आली आहे आणि उकळी आल्यावर सुद्धा मी 3-4 मिनिट चांगली उकळून घेतली आहे. तर इथे आपली डाळ तयार आहे. मी पुऱ्यांचं पीठ पहिलंच मळून ठेवलं होतं, त्यामुळे पुऱ्या सुद्धा पटकन करून घेतल्यात. तर आता मस्त अशी तुम्हाला मी नैवेद्याची थाळी सजवून दाखवते. तर इथे मी सलाद कापून ते ताटामध्ये ठेवून घेतले. तर आता बाकीचं सुद्धा ठेवते. इथे आपली सात्विक नैवेद्याची थाळी तयार आहे. मस्त झाली आहे. तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.